Hello students, welcome to all of you. In today's lecture, we will going to start new chapter from chemistry, which is a name chemical kinetics. Chemical kinetics जेव्हा नाव आपल्या समोर येतं त्यावेळी केमिकल रिॲक्शन केमिकल म्हणजे काय तर केमिकल रिॲक्शनच्या रिलेटेड अबाउट समथिंग आणि कायनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ रेट. ज्यावेळी केमिकल कायनेटिक्स हे वर्ड्स आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की केमिकल रिॲक्शनच्या रिलेटेड हा काहीतरी चॅप्टर असेल आणि कायनेटिक्स म्हणजे त्याचा रेट ऑफ स्टडी किंवा केमिकल रिॲक्शनच्या रेटचा स्टडी जिथं आपण करणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. फर्स्ट वन बघा, जिथं आता रिॲक्शन हा वर्ड आला आहे तर ज्यावेळी आपल्याला रिॲक्शन ही कन्सेप्ट डोळ्यासमोर येते त्यावेळी काही गोष्टी आपल्या मेन लक्षात येऊन जातात की बाबा जर दोन टर्ममध्ये रिॲक्शन आपण म्हणजे होत असेल तर ती सक्सेसफुली होतीये किंवा नाही, इफ द रिॲक्शन इज अ पॉसिबल ऑर नॉट याचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो ती असते फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. ओके, म्हणजे रिॲक्शन होते किंवा नाही. सेकंड क्वेश्चन आपल्या मनात येतो, जर का ती रिॲक्शन होत असेल तर किती अमाऊंटमध्ये होत असेल किंवा किती प्रमाणात सक्सेस होत असेल. ओके, सपोज आपण एखादी कंपनी स्टार्ट करतोय आणि जो काही आपण रिॲक्टंट किंवा जे काही आपण कच्चा माल आणलाय तो कच्चा माल आणून त्यातून फॉर्म झालेला प्रोडक्ट जो आहे, जितका माल आणला होता तितक्याच प्रमाणात तो प्रोडक्ट आपल्याला भेटलाय का याही गोष्टीचा आपण विचार करतो. आणि जर का मग तसं होत असेल म्हणजे किती अमाऊंटमध्ये प्रोडक्ट फॉर्म होतो हा विचार जेव्हा येतो, तसंच सेम टू रिॲक्शनमध्ये सुद्धा जर का रिॲक्शन पॉसिबल असेल तर मग ती रिॲक्शन किती अमाऊंटमध्ये फॉर्म होते किंवा किती अमाऊंटमध्ये कन्वर्ट होते त्याचा विचार जो केला जातो ह्या एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. देन थर्ड वन इज, तिसरी गोष्ट लक्षात येते म्हणजे मग जर का काही अमाऊंटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असेल तर ते किती स्पीडनं होत असेल बरं. दोन टर्ममध्ये जर का रिॲक्शन तर पॉसिबल आहे, ओके, त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होते काही अमाऊंटमध्ये, बट किती स्पीडनं होते म्हणजेच तिथं विचार येतो तो म्हणजे स्पीड ऑफ रेटचा. ओके, म्हणून आता पुन्हा बघा, जिथं फिजिबिलिटी कन्सिडर केली गेली त्या सगळ्या टर्मचा स्टडी तुम्हाला थर्मोडायनॅमिकमध्ये करायला मिळेल. जिथं अमाऊंटचा विचार केला गेला रिॲक्शनच्या त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला केमिकल किंवा आयोनिक इक्विलिब्रियममध्ये करायला मिळेल. आणि जिथं त्या रिॲक्शनच्या रेटचा स्टडी केला जाईल किंवा विचारात घेतला जाईल त्या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये करायला भेटेल. इज दॅट क्लिअर? म्हणजेच काय तर आज आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये इन डिटेल काय पाहायचं आहे तर अबाउट रिॲक्शनच्या रेटच्या रिलेटेड ज्या काही टर्म किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा स्टडी आपल्याला या केमिकल कायनेटिक्समध्ये करायचा आहे. इज दॅट क्लिअर? बघा, आता आपण डेफिनेशन जास्त जनरली सांगू शकतो केमिकल कायनेटिक्सची. द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल reaction and factor affecting rate of reaction is called chemical kinetics. Chemical kinetics कशाला म्हटलंय? द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, अँड फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. कोणते असे फॅक्टर आहेत की ते रेटवरती अफेक्ट करतात? बघा, जर का समजा एखादी रिॲक्टंट होतीये आणि ती रिॲक्टंट होत असताना त्याच्यावर अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते आहेत, जसं की रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे का किंवा आणि तिथलं काही एन्व्हायरमेंट आहे का, टेम्परेचर आहे का, अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या केमिकल रिॲक्शनवरती अफेक्ट करतात. या सगळ्यांचा स्टडी म्हणजेच काय आहे केमिकल कायनेटिक्स. बघा, नेचरमध्ये बऱ्याचशा रिॲक्शन्स ह्या घडत असतात, ऑलवेज घडतच असतात आणि त्यापैकी ज्या काही रिॲक्शन्स असतात त्या खूप लॉंग चालणाऱ्या असतात, काही रिॲक्शन्स असतात त्या कमी वेळ घेतात आणि काही रिॲक्शन ज्या असतात त्या जस्ट क्षणभर सुद्धा घेत नाहीत की लगेच जस्ट त्यांच्यामध्ये त्यांचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. असेच काही आपण नेचरमधले जस्ट डेली एक्झाम्पल्स पाहूया. बघा, जसं की डायमंड इज कन्व्हर्टेड इंटू ग्राफाईट. डायमंडचं कन्व्हर्जन ग्राफाईटमध्ये व्हायला अगदी बराचसा काळ लागतो.
बराचसा म्हणण्यापेक्षा कित्येक करोडो वर्ष लागतात, तेव्हा कुठे डायमंडचं कन्व्हर्जन ग्रॅफाईटमध्ये होतं. म्हणून आपण म्हणतो हिरा है सदा के लिए. का बरं? तर बिकॉज डायमंडचं कन्व्हर्जन ग्राफाईटमध्ये व्हायला कित्येक इयर्स लागतात आणि म्हणून ही खूप लेंदी आणि खूप सुपर स्लो प्रोसेस आहे असं म्हणायला काय हरकत नाही. देन सेकंड एक्झाम्पल आपण जर का बघितलं जस्ट त्याच्या अपोजिट, वेन आपण एक ग्लासमध्ये वॉटर घेतलं आणि जस्ट फ्यू ड्रॉप ऑफ त्याच्यामध्ये सपोज इंक टाकलं, तर तुमच्या लक्षात येईल की अगदी काही क्षणाचा सुद्धा वेळ न घेता ते जे काही वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं रूपांतर कशात झालेलं दिसतं की ते वॉटर ब्ल्यू फॉर्ममध्ये होतं. म्हणजे काय, तर ही रिॲक्शन एक्झॅक्ट विदिन अ फ्यू मिनिट्समध्ये कंप्लीट झाली. आणि आता तसंच आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. स्पॉइल्ड टोमॅटो. ओके, जर का सपोज आपण बाजारातून टोमॅटो वगैरे विकत आणलाय, फ्रेश आहे तो ॲक्च्युली आणताना, आफ्टर सम डेज सम 1 or 2 वीक्स आपण जर का त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तो टोमॅटो आपल्याला स्पॉइल झालेला दिसेल. त्याचा स्मेल किंवा त्याचं जे काही टेक्स्चर आहे ते पूर्ण टोटली चेंज झालेलं दिसेल. म्हणजेच काय, तर ही रिॲक्शन झाली परंतु याला फारही वेळ लागला नाही आणि खूप कमी पण वेळ लागला नाही. अगदी काही म्हणजे मीडियम पिरियड त्यानं घेतला. तशीच रस्टिंग प्रोसेस आहे. एखादा आपण आपल्या घरामध्ये असलेली आयर्निक जी काही वस्तू आहे, थिंग आहे, जर का ती सपोज बाहेर राहिली असेल उन्हामुळं पावसामुळं, अगदी बऱ्याच कालावधीनंतर त्याच्यावरती रस्ट फॉर्म होतो. आणि ही सुद्धा प्रोसेस व्हायला बराच वेळ लागतो. जस्ट लाईक 2 months 3 months 4 months कुठलाही आपण असं सांगू शकतो. आता तसंच एक एक्झाम्पल, आपण जर का फ्रीजमधून आईस क्यूब बाहेर काढून ठेवली आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर अगदी काही वेळांमध्ये आपल्याला तो जो आईस आहे तो हळूहळू मेल्ट होताना दिसायला लागतो. मग हे जे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण का घेतले, तर आपल्याला लक्षात यावं रिॲक्शन्स ह्या अर्थवरती होत असतात, बट प्रत्येक रिॲक्शन होत असताना जो काही टाईम आहे तो टाईम प्रत्येक रिॲक्शनसाठी वेगवेगळा असतो. काही रिॲक्शन्स किंवा काही ज्या काही रिॲक्शन्स घडायला बराचसा कालावधी नव्हे, अगदी करोडो वर्ष किंवा हंड्रेड्स ऑफ इयर्स संपावे लागतात. किंवा काही रिॲक्शन्स या काही मंथमध्ये कंप्लीट होणाऱ्या असतात, काही रिॲक्शन्स या काही डेजमध्ये कंप्लीट होतात, काही रिॲक्शन या विदिन अ फ्रॅक्शन ऑफ मिनिटमध्ये कंप्लीट होणाऱ्या असतात. असे बरेचसे एक्झाम्पल आपण जस्ट बघितले. त्याच्यावरून लक्षात येतं की रिॲक्शनचा रेट हा वेगवेगळा असू शकतो किंवा स्पीड हा जो आहे रिॲक्शनचा तो वेगळा असू शकतो. आता रिॲक्शन म्हटलं की पुन्हा आणखी आपल्या पुढे नवीन एक म्हणजे थीम तयार होते डोळ्यासमोर, की रिॲक्शन म्हटलं की एक असतो तो रिॲक्टंट आणि सेकंड वन जो भेटतो तो प्रोडक्ट. या दोनही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात रिॲक्शनमध्ये, हो की नाही? बघा, व्हॅन रिॲक्टंट गेट कन्वर्ट इन टू द प्रोडक्ट. ओके, ज्यावेळी हा रिॲक्टंट जो आहे, सपोज आपण इथं ए कन्सिडर केला आहे आणि प्रोडक्ट जो फॉर्म होतोय तो पी असा कन्सिडर केला आहे, त्याच्यावरून बघा आपण काय एक्सप्लेन करू शकतो. आपण 100% रिॲक्टंट घेतला आहे. जो हा ए घेतला आहे तो 100% आपण रिॲक्टंट घेतला आहे. ज्यावेळी ह्यांच्यामध्ये रिॲक्शन जेव्हा कंप्लीट होत असेल किंवा फॉर्म हळूहळू फॉर्मेशन होत असेल, तेव्हा 100% घेतलेला जो रिॲक्टंट आहे त्यावेळी काय होतं, प्रोडक्ट असतो 0, है की नाही? ज्यावेळी पहिल्यांदा आपण रिॲक्टंट घेतोय तो 100% असतो, हळूहळू त्याची रिॲक्शन होणार आणि रिॲक्शन होत असताना जो प्रोडक्ट सुरुवातीला होता तो काय होता, पी म्हणजे 0 फॉर्म झाला होता का? नाही. म्हणजे प्रोडक्ट इनिशियली आपल्याला जो भेटला होता तो किती होता, 0. मग जेव्हा रिॲक्टंट स्टार्ट झाली आफ्टर सर्टन टाईम, ज्यावेळी रिॲक्शन स्टार्ट होते त्यातला 70% जो काही रिॲक्टंट असतो तो डिसोसिएट झालेला असतो. म्हणजे जेव्हा ए या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट पीमध्ये होत असतं तेव्हा सुरुवातीला जो रिॲक्टंट 100% असतो, प्रोडक्ट 0 असतो. आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर ज्यावेळी रिॲक्शन स्टार्ट होते त्यावेळी काय होतं, तर जो रिॲक्टंट आहे त्याचं कन्व्हर्जन हळूहळू प्रोडक्टमध्ये व्हायला म्हणजे सुरुवात होते. म्हणजेच काय, त्यावेळी तो सपोज की 70% जो रिॲक्टंट आहे तो 70% काय म्हणता येईल की त्याला आपण हळूहळू तो डिफ्यूज व्हायला लागला किंवा 70% डिसोसिएट झाला. तर
तेव्हा इकडं जो फॉर्म होणारा प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट किती, ॲटलिस्ट 30% इतका प्रोडक्ट फॉर्म होईल. म्हणजेच काय, आफ्टर सम टाईम जो प्रोडक्ट काय आहे हळूहळू इन्क्रीज व्हायला लागला. म्हणजे जसा जसा टाईम रिॲक्शनच्या दरम्यान वाढत गेला तसा तसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे हळूहळू काय झालं, आपला हा जो रिॲक्टंट ए आहे तो कंज्यूम होत गेला आणि प्रोडक्ट हळूहळू फॉर्म होत गेला. मीन्स बघा, त्याच्यावरून आपण रेट ऑफ रिॲक्शन ही एक्सप्लेन करू शकतो की जसा जसा टाईम स्पेंड होत गेला तसं तसं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होत गेलं. परंतु बघा, त्यालाच आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे इट एक्सप्लेन how rapidly reactant are consumed and how rapidly product are formed. रेट ऑफ रिॲक्शनमध्ये आपण काय एक्सप्लेन करू शकतो, तर किती प्रमाणामध्ये रिॲक्टंट जो आहे तो कंज्यूम झाला आणि किती प्रमाणामध्ये जो प्रोडक्ट आहे तो फॉर्म झाला. तर या दोन्ही गोष्टींचा स्टडी आपल्याला रेट ऑफ रिॲक्शनमध्ये करायला मिळेल. बघा, म्हणजे इट एक्सप्लेन हाऊ रॅपिडली रिॲक्टंट आर कन्झ्युम्ड अँड हाऊ रॅपिडली प्रोडक्ट आर फॉर्म्ड. रेट ऑफ रिॲक्शनमध्ये आपण बघतो की रिॲक्शन म्हटलं की रिॲक्टंट आला, प्रोडक्ट आला, म्हणजे हळूहळू जेव्हा रिॲक्शन स्टार्ट होते तो रिॲक्टंट कंझ्युम होत जातो आणि त्याच एवढा इकडे प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म व्हायला लागतो. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो, जसं रेट ऑफ कन्झम्पशन पण म्हणू शकतो, है की नाही. म्हणजे जसं जसं रिॲक्टंट हळूहळू कन्वर्ट व्हायला लागला प्रोडक्टमध्ये, म्हणजेच काय, रिॲक्टंट डिसअपेअर सुद्धा व्हायला लागला, म्हणून आपण रेट ऑफ डिसअपेअरन्स असं पण म्हणू शकतो. याच्या अपोजिट इकडे जेव्हा रिॲक्टंट इकडं कन्झ्युम होतोय तेव्हा प्रोडक्ट फॉर्म होते, म्हणजेच आपण याला रेट ऑफ फॉर्मेशन असंही म्हणू शकतो, आहे की नाही. जसा इकडे रिॲक्टंट हळूहळू कन्वर्ट होतोय प्रोडक्टमध्ये म्हणजे तो डिसअपिअर होतोय, म्हणून त्याला आपण रेट ऑफ प्रोडक्टलाच रेट ऑफ अपिअरन्स असंही म्हणू शकतो. म्हणजे बघा, हे जर का हे कुठलेही वर्ड आले क्वेश्चनला तरी आपण कन्फ्यूज होता कामा नये की ह्या सगळ्या गोष्टी माहीत असाव्या, म्हणून इन डिटेल मी हे सांगते की रिॲक्टंट हा जो आहे तो कंझ्युम होतो म्हणून त्याला रेट ऑफ कन्झम्पशन असंही म्हटलं जातं, रेट ऑफ डिसॅपिअरन्स म्हटलं जातं, कारण जो रिॲक्टंट आहे तो हळूहळू डिसॅपिअर व्हायला लागतो म्हणून. ओके, आता इकडे तसं सेम टू रेट ऑफ फॉर्मेशन म्हटलंय, प्रोडक्ट हा हळूहळू फॉर्म व्हायला लागलेला असतो म्हणून, आणि त्यालाच रेट ऑफ अपिअरन्स असं सुद्धा म्हटलं जातं. नाव आपण जसं की बघितलं, ए रिॲक्टंट जो आहे तो प्रोडक्टमध्ये फॉर्म होत असतो. मग हा जो रेट आहे तो कोणत्या कोणत्या पद्धतीने किंवा त्याचा स्टडी आपण कोणत्या पद्धतीनं करू शकतो. आता हे तर क्लिअर झालं की आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये ॲक्च्युली स्टडी काय करायचं आहे की केमिकल कायनेटिक्समध्ये आपल्याला त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवायचं असेल तर कॅटलिस्ट लागेल का, टेम्परेचर वाढवावं लागेल का कॉन्सन्ट्रेशन त्या रिॲक्टंटचं वाढवावं लागेल का. यामध्ये मग आपल्याला त्याच्याबरोबर भरपूरचे ग्राफ, आणखी डेरिव्हेशन्स आणि इक्वेशन्स पण बघायच्या आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, कारण की आपल्याला त्या केमिकल कायनेटिक्समध्ये रिॲक्शनच्या स्पीडसाठी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात याचाही मी मगाशी उल्लेख केला की ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. मग बघा, 100% रिॲक्टंट जेव्हा प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होतोय का याचा स्टडी करताना आपल्याला तो किती स्पीडनं होतोय म्हणजे त्याच्या स्पीडचा स्टडी करायचा आहे. त्यावेळी आपल्याला एक लक्षात येतं की ह्या जो काही रेट ऑफ रिॲक्शन आहे, म्हणजेच त्या रिॲक्शनचा जो काही रेट आहे तो वेगवेगळ्या मेथडने आपण काढू शकतो. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स